पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर तौंदी घाट उतारावर भरधाव ट्रकची कारला जोराची धडक बसल्यानं झालेल्या अपघातात कोल्हापूर येथील 2 मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे वैद्यकीय प्रतिनिधी जागीच ठार झाले, तर 2 जण जखमी झाले. हा अपघात सोमवारी रात्री 11च्या सुमारास झाला. या अपघाताची भीषणता इतकी तीव्र होती की अपघातग्रस्त ट्रकसह कारचा पूर्ण चक्काचूर झालाय. शिवाय ट्रक रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतवाडीत मातीत जाऊन अडकला, तर कार चक्काचूर होऊन संरक्षण कठड्याला जाऊन धडकली. सोहेल अब्दुल रहीम मनेर, वय 36, मूळ गाव सांगरूळ, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर, सध्या राहणार गजानन कॉलनी, फुलेवाडी, कोल्हापूर, व विनोद हैबतराव पाटील, वय 32, राहणार कोरोची, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावं आहेत. नहीम हसीन पीर मोमीन, वय 32, राहणार जवाहरनगर, कोल्हापूर, व अंजुम राजे खान पिंजार, वय 35, राहणार किनी वाठार, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर अशी जखमींची नावं असून त्यांच्यावर कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची नोंद शहर पोलिसात झाली आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की इंडिको रेमेडीज लिमिटेड या औषध कंपनीकडे एरिया मॅनेजर म्हणून काम करत असलेले सोहेल अब्दुल रहीम मनेर हे कारनं सोमवारी सकाळी कोल्हापूर येथून सावंतवाडी, कणकवली व कुडाळ परिसरात रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून कंपनी कामासाठी विनोद हैबतराव पाटील, नहीम हसीम पीर मोमीन व अंजुम राजेखान पिंजारी तिघांना घेऊन गेले होते. तेथील काम आटोपल्यानंतर ते कोल्हापूर येथे परतत होते. कार अंजुम पिंजारी हे चालवत होते. दरम्यान त्यांची कार तौंदी घाट उतारावर हॉटेल अमर नजीक असलेल्या भुयारी मार्गाजवळ आली असता मागून चिकमंगळूर येथून मुंबईकडे जाणाऱ्या स्टील वाहतूक ट्रक चालक जाफर सय्यद, वय 32 यांचा ताबा सुटल्यानं ट्रकची कारला मागून जोराची धडक बसली. यावेळी ट्रकनं कारला फरफटत नेल्यानं कारमध्ये डाव्या बाजूला बसलेले सोहेल मनेर व विनोद पाटील जागीच ठार झाले, तर नहीम मोमीन व अंजुम पिंजारी हे जखमी झाले. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच रस्ते देखभाल अवताडे कंपनीच्या भरारी पथकाचे निरीक्षक अक्षय सारापुरे व संतराम माळगे यांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना पाचारण केलं. त्यानुसार CPI BS तळवार, शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवानंद कार्लो, सहाय्यक उपनिरीक्षक SS चिकोडी, हवालदार प्रभू सिद्धार्थ गिमट यांनी घटनास्थळी धाव घेत जखमी व मैतांचे निपाणी येथील नातेवाईक व मित्र, माजी सभापती जुबेर बागवान, माजी उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर, अनिस बागवान, असलम शिकलगार यांच्याकरवी ओळख पटवत जखमींना सरकारी महात्मा गांधी रुग्णालयात उपचारासाठी हलवलं. प्राथमिक उपचारानंतर जखमी दोघांना कोल्हापूर येथे हलवण्यात आलं. यावेळी मयत झालेल्या दोघांच्याही नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता. दरम्यान ट्रक चालक जाफर सय्यद याला वाहनासह ताब्यात घेऊन शहर पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. मराठी न्यूजसाठी कबनूरहून चंदुलाल फकीर.